जयसिंगपूर शहरातील आरोग्यविषयक प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPIच्या वतीनं गुरुवारी जयसिंगपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात आलं। येत्या 8 दिवसात मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास RPIच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। पालिका प्रशासनाचे लक्ष आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराकडे वेधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आंदोलनादरम्यान मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना आंदोलकांनी रस्त्यावर बसून चर्चा करण्याची मागणी केली, मात्र अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिल्यानं आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ झटापटी झाली। पालिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी अखेर आपल्या मागण्यांचे निवेदन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य दारावर चिकटवून प्रशासनाचा निषेध नोंदवला। प्रशासन सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत निवेदनातील मागण्यांवर 8 दिवसात ठोस निर्णय झाला नाही तर RPI स्टाईलनं अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या आंदोलनात जिल्हा युवा अध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडळकर, युवा शहराध्यक्ष सचिन कांबळे, युवा शहर उपाध्यक्ष उमेश मोरे, शामराव देसाई, विजय वायदंडे, चेतन कोलप, रोहन कोळी, बबन शिकलगार, मोमीन जकवान, सुहास कांबळे, चारू कांबळे, अजय पडियार, अंकुश कुर्णे, रोहन कांबळे, मनोज सावंत, संजय कांबळे, प्रताप राजपूत, निलेश कामत, किरण जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते। मराठी यस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ। 3 तास बसलेलो, परंतु इथले भ्रष्ट अधिकारी जनतेच्या विश्वासाला विश्वासाला असे हे नाहीत, पात्र नाहीत। त्यांना जर जनतेची सेवा करायची असती तर खरोखर त्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारलं असतं। ते तयार होते निवेदन स्वीकारायला, परंतु उभा राहून स्वीकारायला होते। परंतु आमची अशी इच्छा होती की परवा डेंगूने एक मुलगा 9 वर्षाचा वारला, त्या कुटुंबाला काय हाल झाला असेल, त्याचबरोबर डासांचा प्रश्न, बरेच प्रश्न आरोग्याचे होते। त्यांना फक्त जाणीव करून द्यायची होती की रस्त्यावर बसल्यानंतर 5 मिनिटं ऊन कसं लागतंय, जसं जनतेला त्रास होतोय तो त्यांना त्रास होऊ दे म्हणून आम्ही त्यांना फक्त रस्त्यावर बसून निवेदन देणार होतो। परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही। एसीत बसून, फॅनखाली बसून त्यांनी आमचाच पगार, आमचा म्हणजे आमचा नव्हे, आम्ही जे टॅक्स भरतो, कर भरतो, त्याच्या आमच्या घामाच्या ह्याच्यातून जे जनतेचा पगार शासनाकडे जातो ते शासन या असल्या मगरूर अधिकाऱ्यांचा पगार भागवतोय। आम्ही इथल्या प्रशासनाला सांगू इच्छितो की येत्या 8 दिवसात आम्ही या आरोग्य विभागातल्या सर्वच अधिकाऱ्यांची, नगरसेवकांना मगाशी नगराध्यक्षांना सांगितलेलं आहे की सगळ्यांच्या हिस्ट्री आम्ही काढलेलं आहे। 8 दिवसात हे जे आम्ही निवेदन दिलं आहे त्याची जर नाही पूर्तता झाली नगरसेवक साहेब, तर आमच्याकडे मगाशी सांगितलेलं आहे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांची कपडे कशी काढायचे ते काढतो आम्ही 8 दिवसात, आणि त्यांच्या विरोधात पुरावे आहेत ते साहेब आम्ही तुमच्याकडे देणार। फिर्यादी आमच्यातलंच कोणतरी होईल आणि आम्ही सांगणार साहेब ही आमची लेखी तक्रार आहे, फिर्यादी आमची आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा। आणि तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो।